जय शिवराय मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमीभावाचा कर्जमाफीचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली असून 22 ऑगस्ट 2026 रोजी याच्यावरती सुनावणी केली जाणार आहे। मित्रांनो याच्या संदर्भातील एक सविस्तर असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव ही देशभरातील शेतकऱ्यांची मागणी आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून A2+FL या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला जातो, परंतु याच्याऐवजी C2+FL अशा पद्धतीमध्ये शेतमालाला हमीभाव दिला जावा ही मागणी केली जात आहे। अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी ही मागणी केली जात आहे आणि याच अनुषंगाने वड्डे शोभनांद्रीश्वरा राव एक माजी MP आहेत, माजी खासदार आहेत, त्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातून एक याच्या संदर्भात पूर्वी सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेली आहे। प्रकाश पोहरे यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेली याचिका आणि ही याचिका एकत्रितपणे करून आता सुप्रीम कोर्टामध्ये 22 ऑगस्ट 2026 रोजी याच्यावरती सुनावणी केली जाणार आहे। मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर A2+FL, आता बरेच जण म्हणतील A2+FL काय, C2+FL काय, शेतकऱ्यांचा जो काही लागत खर्च आहे ज्याच्यामध्ये खतं असतील, बी बियाणं असेल किंवा इतर लागणारा मशागतीचा खर्च असेल आणि कुटुंबाचं त्याच्यामध्ये केलेलं श्रमदान, त्याचा मजुरी जी असेल ही एकत्रितपणे करून त्याच्यावरती 50% अशा प्रकारे आता हमीभाव ठरवले जातात। परंतु याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर स्वामीनाथन आयोगाच्या माध्यमातून जी शिफारस करण्यात आलेली होती त्या शिफारशीनुसार C2+50% असा शेतमालाचा हमीभाव ठरवावा ही मागणी किंवा ही शिफारस केंद्र शासनाला त्यांनी केलेली होती। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर काय आहे की जे शेतकरी शेती करत असताना अप्रत्यक्ष सुद्धा खर्च मोठ्या प्रमाणात होतो। शेतकऱ्यांची जमीन आहे, तिचं भाडं कुठं धरलं जात नाही किंवा इतरही काही अनुषंगिक खर्च आहे। समजा एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत केली, परंतु तो ट्रॅक्टर घेण्यासाठी आलेला खर्च, त्याचे भरलेले हप्ते, या सर्वांचा जो काही अप्रत्यक्ष खर्च आहे हा कुठेही ग्राह्य धरला जात नाही। त्याच्यामुळे एकंदरीत प्रत्यक्ष खर्च अप्रत्यक्ष खर्च हा दोन्ही मिळून त्याच्यावरती 50% जोडून हा उत्पादन खर्च निश्चित करून हमीभाव निश्चित करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने आता ही सुप्रीम कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मित्रांनो याच्यामध्ये जे काही अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी, जे लहान शेतकरी येतात अशा शेतकऱ्यांना एक वेळ कर्जमाफीचा लाभ दिला जावा। केरळ राज्याच्या धर्तीवरती शेतकरी कर्ज राहत आयोग कायदा, फार्मर्स डेब्ट रिलीफ ऍक्ट हा केंद्रीय पातळीवरती लागू करावा अशा प्रकारची मागणी सुद्धा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन नाही परंतु ते कुळानं जमीन करतात, जे भाडेपट्ट्या करारानं जमीन करतात, त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा, PM किसान अशा योजनांचा लाभ द्यावा अशा प्रकारचे जे काही कायदे आहेत किंवा अशा प्रकारच्या योजना आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करावी। याचप्रमाणे पीक काढणीच्या वेळी दुष्काळ, अतिवृष्टी झाल्यास बँकेच्या कर्जाच्या वसुलीवरती तात्काळ स्थगिती आणली जावी। नैसर्गिक आपत्तीसाठी विशेष वैधानिक निधी हा उभारावा अशा प्रकारच्या मागण्या सुद्धा याच्यामधून करण्यात आलेल्या आहेत आणि प्रकाश पोहरे आणि इतर शेतकरी यांच्या माध्यमातून जी काही महाराष्ट्रातून करण्यात आलेली एक याचिका आहे, या याचिकेला टॅग करून या याचिकेची आता सुनावणी केली जाणार आहे आणि याच्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून केंद्र शासनाला एक नोटीस देखील पाठवण्यात आलेली आहे। मित्रांनो खंद्र शासनाच्या माध्यमातून हमीभाव जो काढला जातो तो A2+FL आणि 50% लावला जातो, परंतु C2+FL आणि 50% हा खर्च अतिशय मोठा असू शकतो। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे जे काही हमीभाव निश्चित केले जातील त्याच्यामध्ये दुपटीपर्यंत दीडपट ते दुप्पटपर्यंत वाढ होऊ शकते आणि अशा प्रकारे जर वाढ झाली तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा मोठा दिलासा मिळू शकतो आणि या पार्श्वभूमीवरती आता सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका पुढे कशी जाते, या एकत्रितपणे इतर ज्या आलेल्या याचिका आहेत त्या जोडल्या जात आहेत आणि या पार्श्वभूमीवरती पुढे काय काय निर्णय घेतले जातात हे देखील या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे। परंतु याच्यामधून एक जरी मुद्दा हा मार्गी लागला तरी सुद्धा तो शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक असा मुद्दा असणार आहे। त्याच्यामुळे आता या याचिकेकडे सर्व देशाचं लक्ष लागून राहणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।